नमस्कार मित्रांनो, तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे केवळ मात्र ब्लॉग्स. तर आज आपण चाललो आहे साताऱ्याला. तिथे बैलगाडी अड्डा आहे शर्तींचा पुसेगावला. तर आता आपण आहोत काल्हेरला. आपले एक मित्र येत आहेत, त्यांना आपण घेऊन आता निघू. आणि इथून थेट आपण जाणार आहोत जेजुरीला वस्ती करू. आणि मग सकाळी 4 नाही तर 5 वाजता आपण इथून निघणार आहोत आणि थेट पुसेगावला जाऊ. चला. सो आता आपण कळंबोलीला पोहोचलेलो आहोत आणि थोड्याच वेळात एक्सप्रेसवे आपण लागणार आहोत. आणि इथून आपल्याला तब्बल 4 तासाचा प्रवास दाखवतो जेजुरीकडे. तिथे आपल्याला वस्ती करायची आहे आणि मध्ये एक छोटासा ब्रेक घेऊ जेवण्यासाठी. चला. सो आता आपण एक्सप्रेसवेला लागलेलो आहोत. आता आपण थेट भेटू फूड मॉल जवळ. आता खालापूर टोल नाक्यावर आपण पोचलो होतो. मग इथे एक प्रॉब्लेम झाला. आपली गाडी कशी फक्त 5 वर्षापूर्वी एकविरेला जाऊन आलेली बस, आणि शिर्डीला एकदा गेलेली. सिलेरी आहे ना, आता आहे 80,000 किलोमीटर चालली आहे. मग आपला फास्टॅग संपला होता. आता फास्टॅग आता बनवायला गेलो होतो. फास्टॅग बनवला. आता आपण जाऊ परत. आणि इथे बालादादा आला होता सोबत, आणि बाकीचे रोशन आणि तो पाहुणा आहे आमचा, त्याला गाडीत बसवलंय. बाचा आहे, त्याला गाडीत बसवलंय. हा टोलला का खालापूरचा. अजून आपल्याला खूप लांबचा प्रवास करायचा आहे. आता पुन्हा एकदा आपण CNG टाकी फुल करून घेतलेली आहे. मग अशी 350 टाकलेला भिवंडीला. आता परत बघूया किती होतो. तर आता पण 340 रुपयाचा बसलेला आहे, आणि मगाशी 350. आणि पेट्रोल आपण मगाशी टाकला तिथे पुढे 1000 रुपयाचं पेट्रोल टाकला. चला. आता आपण घेतलेत वडापाव आणि कांदा भजी, आणि पुढे आपण सोबत भाकरी आणल्यात. तर पुढे काहीतरी भाजी घेऊ पुण्याला पोचल्यावर, आणि मस्त गाडीत बसून खाऊ. चला या खायला. तर आता आपण फूड मॉलला नाश्ता करून निघालो आहे. आणि वाजलेत आता हे बघा 9:33 झाल्यात. मी आपली गाडी, हे आपले मेंबर्स 1 2 3 आणि मी एक चौथा. चला निघालो आहे. आणि एक्सप्रेसवे आता घाट चालू होईल, म्हणजे झालाच. बोला गणपती बाप्पा मोरया. जय का बोलले. मला वडावा चढलेला आहे. नाही रे भावा. आणि ॲज युजल आपल्याला खंडाला घाटात खूप ट्रॅफिक जाम बघायला भेटते. किती वेळ होईल अजून काय माहीत. जवळपास 10 वाजले आता. यो फायनली आता आपण ट्रॅफिकमध्ये 40 मिनटं घालवली, आणि आता एकदम सुटसुटीत असा रोड भेटलेला आहे. अजून वाजले 10:30. अजून खूप वेळ आहे अजून आपल्याला पोचायला. अजून दिवे घाट पण बाकी आहे. आता आपण 11:15 वाजलेत, आणि एक्सप्रेसवे क्रॉस केलेला आहे. आता पुणेमध्ये आपण एंटर करू थोड्याच वेळात. जेजुरीला पोचायला ना नेहमीच एवढा उशीर का होतोय काय समजत नाही. अजून आम्हाला 1 तरी वाजणार. मागच्या वेळेस पण मी ट्रिपला गेलो होतो, तेव्हा पण 1 वाजलेला पोचायला. लेट पण थेट पोचली. आपण पुण्यामध्ये एंटर केलेला आहे. आणि काय झालेलं माहीत आहे का, हा बोनट आहे ना, हा पूर्ण लागला नव्हता, आणि असा थोडा म्हणजे असा उचका होता. मला असं वाटलं का इंजिन गरम झाला असेल, मग तो जरा थंड होण्यासाठी मी खोलायला गेलो, पण ते काय एकदम पूर्ण इंजिन थंड होता. मला वाटलं गरम असेल, बरं थोडा उचका ठेवू. पूर्ण थंड आहे. हवा जाऊन जाऊन एकदम थंड झाले. लफडा झालेला चांगला. चलो. तर आता आपण आहोत हडपसरला, आणि वाजल्यात 12:30. आणि पुन्हा एकदा आपण CNG टाकायला थांबलो होतो. शूट करायचं विसरलो. परत आपण 400 रुपयाची CNG टाकली आहे. आणि CNG गाड्यांचा असंच असतो, 10 वेळा इथे थांबायचं तिथे थांबायचं, शोधत आता पण शोधत होतो. मग एका ड्रायव्हर काकांना विचारलं कुठं आहे, तेव्हा त्यांनी सांगितलं. चला आता हायवेला लागलो आहे आपण परत.
हडपसर म्हणजे जाऊ आता परत तिकडं ब्रिजवर जावं ना. परत एकदा घाट चालू झालेला आहे जिथून माऊलीची पालखी प्रस्थान होते तो हा दिवे घाट असा चालू झालेला आहे. फेमस असा दिवे घाट. सो आपण कुठे थांबलो नाही खायला, काय भेटतच नव्हता वाटेला. मग एक चायनीजची टपरी भेटले, त्यानं सांगितले का मस्त भुर्जी बनवा. आणि खूप थंडी आहे. आता जेजुरी इथून किती किलोमीटर आहे? जेजुरी 12 किलोमीटर बाकी राहिले. मस्त शेकोटी केली इथे, शिकून निघू. जाम थंडी आहे जाम. चलो. सो ही भुर्जा मागवल्यात आणि भाकरी.